कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रुडो यांच्या राजीनाम्यानंतर आता सध्या चर्चा होतीये ती भारत आणि कॅनडा दरम्यान ताणल्या गेलेल्या संबंधांची। आणि आता कॅनडामध्ये पंतप्रधानपदी नेमकं कोण बसणार याची सुद्धा। कोण आहे कॅनडाचा पुढचा पंतप्रधान पाहूयात त्याच संदर्भातला हा रिपोर्ट। कॅनडाची राजधानी ओटावा इथं कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रुडो यांनी लिबरल पार्टी ऑफ कॅनडाच्या नेतेपदासह पंतप्रधान पदाचा राजीनामा दिलाय आणि कॅनडाच्या राजकारणातील एक दीर्घ अध्याय संपुष्टात आलाय। 2015 पासून जस्टिन ट्रुडो यांनी कॅनडाच्या पंतप्रधान पदाची धुरा सांभाळली होती। लिबरल पक्षाला राजकीय अडचणीतून बाहेर काढून पुन्हा सत्तेत आणण्याचं कामही जस्टिन ट्रुडो यांचंच। दरम्यान ट्रुडो यांच्या राजीनाम्यानंतर अधिक चर्चा होतीये ती मध्यंतरी ताणलेल्या भारत आणि कॅनडाच्या संबंधाची। कारण कॅनडाच्या लोकसंख्येचा जर विचार केला तर कॅनडाची एकूण लोकसंख्या 3.7 कोटी आहे। त्यापैकी 18,60,000 मूळ भारतीय वंशाची लोकसंख्या आहे। सध्या भारत आणि कॅनडा या दोनही देशांमध्ये तणावाचं वातावरण असून दोनही देशांनी आपल्या देशातील मुत्सद्द्यांना परतण्याचे आदेशही दिले। त्याच पार्श्वभूमीवर जस्टिन ट्रुडो यांच्या राजीनाम्याला विशेष महत्त्व आहे। 18 जून हरदीप सिंग निज्जर या कॅनेडियन आणि खलिस्तानीची हत्या। कॅनडाच्या ब्रिटिश कोलंबियातल्या गुरुद्वाराबाहेर हत्या। हरदीप सिंग निज्जर यांच्या हत्येत भारताचा हात, जस्टिन ट्रुडोंचा आरोप। भारतानं हे बिनबुडाचे आरोप म्हणून फेटाळले। जस्टिन ट्रुडो वोट बँक करता हे आरोप करत असल्याचा भारताचा आक्षेप। 1 सप्टेंबरला 2023ला कॅनडानं भारताबरोबर चर्चेत असलेल्या एका कराराची चर्चा थांबवली। 9 सप्टेंबर 2023ला जस्टिन ट्रुडो G20 परिषदेत सहभागी। G20 परिषदेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कॅनडामधल्या फुटीरतावादी चळवळीबद्दल चिंता व्यक्त केली। 3 मे 2024 निज्जर हत्या प्रकरणी कॅनडा पोलिसांनी 3 भारतीयांना अटक केली। 19 ऑक्टोबर 2023 मध्ये भारतानं कॅनडाच्या भारतातील काही जणांचं डिप्लोमॅटिक संरक्षण काढून घेतलं। कॅनडानं दिल्लीतल्या 41 राजनैतिक अधिकाऱ्यांना माघारी बोलावलं। भारतानं कॅनडातल्या लोकांसाठी व्हिसा सेवा रद्द केली। भारत आणि ऑस्ट्रेलिया या देशांच्या तुलनेत कॅनडामध्ये पंतप्रधान निवडण्याची प्रक्रिया खूप वेगळी आहे। इथं पंतप्रधानांची निवड पक्षाच्या परिषदेच्या माध्यमातून करण्यात येते। या प्रक्रियेकरता काही महिने लागतात। त्यामुळे नवीन नेता निवडला जाईपर्यंत ट्रुडोज काळजीवाहू पंतप्रधान पद भूषवतील। सध्या लिबरल पक्षाकरता अनेक मोठी आव्हाने आहेत। आगामी निवडणुकांमध्ये पक्षाच्या पराभवाची शक्यता वर्तवली जाते। त्यामुळे पक्ष नवीन नेत्याची निवड शक्य तितक्या लवकर करेल असं म्हटलं जात आहे। सध्याच्या परिस्थितीत कॅनडाच्या पंतप्रधान पदाच्या रेसमध्ये इनोव्हेशन मंत्री फ्रँकोइस फिलिप, ट्रान्सपोर्ट मंत्री अनिता आनंद, विदेश मंत्री मेलानी जॉली तसंच माजी अर्थमंत्री क्रिस्टिया फ्रीलंड यांची नावं चर्चेत आहेत। यात सध्या परिवहन आणि अंतर्गत व्यापार मंत्री आणि प्रभावी प्रशासन आणि सार्वजनिक सेवेकरता ओळखल्या जाणाऱ्या अनिता आनंद यांचं पारडं जड मानलं जात आहे। अनिता आनंद कॅनडाच्या पंतप्रधान जर झाल्या तर भारत आणि कॅनडाचे संबंध पुन्हा सुधारतील असं म्हटलं जात आहे। त्यामुळे आता कॅनडाच्या राजकीय उलथापालथींवर भारतीयांची सुद्धा तितकीच नजर असणार आहे। ब्युरो रिपोर्ट, लोकशाही मराठी, मुंबई। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।